कधी तुम्ही असा विचार केला आहे का, की एखाद्या स्त्रीचा मंद किंवा गोड स्वर रात्रीच्या शांततेत ऐकू आला, तर तो केवळ जिवंत माणसांच्याच कानावर नाही, तर या जगात नसलेल्या आत्म्यांच्या मनावर सुद्धा परिणाम करतो? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद यामध्ये वाक म्हणजे वाणी ही स्वतंत्र दैवी शक्ती म्हणून वर्णिली आहे. ऋग्वेदात तर वाणीचं स्वरूप एका स्त्रीच्या रूपात उलगडलं आहे. अहम रुद्रे भीर्व सुभिश्चरामी असं म्हणणारी वाणी स्वतःचं सामर्थ्य सांगते. जेव्हा स्त्रीच्या स्वरातून हा ध्वनी निघतो, तेव्हा तो एक प्रकारे शक्तिप्रवाह म्हणून विश्वभर पसरतो. आणि जिथे कुठे सूक्ष्म अस्तित्व असतात, भूत, पिशाच, प्रेतात्मा किंवा अगदी पितर, त्यांना हा प्रवाह जाणवतो आणि ते त्या ध्वनीकडे आकर्षित होतात. वेदांमध्ये शब्द हा एक परमतत्व मानला आहे. नादब्रह्म ही संकल्पना सर्वज्ञात आहे. विश्वाची सुरुवातच ओम या नादातून झाली असं सांगितलं गेलं आहे. म्हणजे प्रत्येक ध्वनी, प्रत्येक स्वर हा विश्वाशी एकात्म होणारा घटक आहे. स्त्रीच्या आवाजात हा नाद विशेष प्रकारे कंपित होतो. हे का बरं? चला तर जाणून घेऊया. कारण स्त्रीचा स्वर नैसर्गिकरित्या मृदू, कोमल आणि लयबद्ध असतो. या लयीमधून निर्माण होणाऱ्या तरंगांची लांबी आणि वारंवारता ही सूक्ष्म जगाशी जुळणारी असते. त्यामुळेच स्त्रीचा स्वर जिवंत माणसांबरोबरच मृत आत्म्यांच्या जगाला सुद्धा भिडतो. ऋग्वेदातील काही सूक्तांमध्ये वाणीला थेट देवी मानलं आहे. वाक सूक्त म्हणतं, अहम वदामी. वाणी स्वतः सांगते की तिच्यामुळेच देव, ऋषी, मनुष्य, अगदी पृथ्वीवरील जीवसृष्टी एकमेकांशी संवाद साधू शकतात. वाणी म्हणजे पूल. आता या पुलावरून जर एखादी स्त्री आपला आवाज सोडते, तर तो पूल फक्त मानवांपर्यंतच नाही, तर आत्म्यांच्या जगापर्यंत पोहोचतो. यामागे फक्त गोडवा नाही, तर वाणीमधील दैवित्व आहे. वेदकालीन समाजात स्त्रियांचा मंत्रोच्चार तुलनेने कमी आढळतो. यामागे अनेक कारणं दिली जातात. पण एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्री स्वराचा अतिशय परिणामकारक स्वरूप. मित्रांनो, पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. आणि संजीवनी मराठी चॅनलला अशाच नवनवीन माहितीपूर्ण गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. वेदपाठात ध्वनींचं शुद्ध उच्चारण हे फार महत्त्वाचं असतं. जर स्त्रीच्या स्वरातून मंत्र बाहेर आला, तर तो सूक्ष्म जगावर इतका प्रचंड प्रभाव टाकतो की अनाहूत आत्म्यांनासुद्धा आकर्षित करण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळेच ऋषींनी स्त्रियांच्या आवाजाला मर्यादित केले असंही काही ठिकाणी म्हटलं गेलं आहे. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात वाक ही फक्त ध्वनी नसून ती स्वतःचं सामर्थ्य सांगते. ती म्हणते, मीच जगाला हलवते, मीच देवांना सामर्थ्य देते. म्हणजे वाणीमध्ये आत्म्यांना जागृत करण्याची क्षमता आहे. आणि म्हणूनच मृतात्मा जेव्हा स्त्रीचा स्वर ऐकतो, तेव्हा त्याच्या अंधकारमय अवस्थेमध्ये एक प्रकाशरेषा उमटते. त्याला त्या स्वराकडे ओढ लागते. वेद सांगतात की जिवंत शरीरात 5 प्राणवायू असतात. प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. जेव्हा शरीराचा मृत्यू होतो, तेव्हा प्राण ऊर्जा विखुरते, पण आत्मा अद्याप त्या ऊर्जेच्या शोधात भटकत राहतो. स्त्रीचा आवाज हा प्राण ऊर्जेसारखाच सूक्ष्म कंप निर्माण करतो. त्यामुळेच जे आत्मे प्राणाच्या शोधात भटकतात, ते या स्वराकडे आकृष्ट होतात. अथर्ववेद हा मंत्र व तंत्रांनी भरलेला ग्रंथ मानला जातो. त्यामध्ये स्त्रीच्या वाणीला मोहिनी शक्ती म्हटलं आहे. तिच्या स्वराने माणसाचं मन बांधलं जातं, तर आत्म्यांना तो अधिकच आकृष्ट करतो. काही मंत्रांमध्ये हे स्पष्ट सांगितलं आहे की स्त्री स्वराचा उपयोग भूतांना वश करण्यासाठी किंवा आत्म्यांना बोलावण्यासाठी होऊ शकतो. यामुळे आपणास हे कळतं की प्राचीन काळातच ही गोष्ट माहीत होती की स्त्रीच्या आवाजात अदृश्य जगाला हलवण्याची क्षमता आहे. पुढे सामवेदात तर ध्वनीला सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं आहे. संगीत आणि स्वर यांच्या माध्यमातून देवतांची आराधना केली जाते. सामगायन हे केवळ देवांनाच नाही, तर आत्म्यांनासुद्धा आवाहन करणारं असतं. स्त्रीच्या गळ्यातून निघालेला स्वर हा सामवेदातील गान स्वरूपात होतो. त्यामुळेच त्याचं आकर्षण आणखी वाढत जातं. आत्म्यांना या गाण्याच्या तरंगात आपल्याला शांती मिळेल असा भास होतो.
वेदकाळात रात्र हिला विशेष महत्त्व आहे. रात्री ही अदृश्य शक्तींचा काळ मानला गेला आहे. यावेळी जर एखादी स्त्री आपला स्वर उंचावला तर तो ध्वनी सूक्ष्म जगाच्या लहरींमध्ये लगेच पोहोचतो. दिवसा इतकं परिणामकारक नसतं, पण रात्री मात्र तो आवाज आत्म्यांच्या चुंबकासारखा खेचतो. वाणीला देवी का म्हटलं गेलं आहे? कारण ती सृष्टीचा आधार आहे. स्त्रीच्या स्वरूपातून वाणी बाहेर आली की ती मातेचा आशीर्वाद असल्यासारखी असते. जशी आईचं अंगाई गीत मूल झोपतं, तसं आत्म्यांना हा स्वर शांत करतो. पण मृतात्मे अजूनही अपूर्ण असतात. अपूर्ण इच्छांनी ते ग्रस्त असतात. त्यामुळे तेव्हा त्यांना हा शांत करणारा स्वर ऐकू येतो, तेव्हा ते त्याच्याकडे धाव घेतात, जरी त्यांचं उद्दिष्ट वेगळं असलं तरीसुद्धा. शब्द, ध्वनी, स्वर हे तिन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. शब्दाला अर्थ आहे, स्वराला लय आहे आणि ध्वनीला ऊर्जा आहे. स्त्रीच्या आवाजात ही तिन्ही एकत्र आढळतात आणि म्हणूनच तिचा आवाज फक्त ऐकण्यापुरता गोड नाही, तर तो सूक्ष्म जगाला भिडणारा ऊर्जास्रोत मानला जातो. कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की रात्रीच्या शांत वातावरणामध्ये एखादा गोड स्वर जर ऐकू आला तर तो केवळ आपल्यालाच ऐकू येत नाही, तर एखाद्या अदृश्य जगालासुद्धा खुणावतो. अनेक वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये याचे ठोस उल्लेख आहेत. वेदांनी जे वाक देवीचे रहस्य सांगितले त्याचे परिणाम आपल्याला पुराण कथांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसतात. कारण वेद हे तत्त्वज्ञान सांगतात, तर पुराणे त्या तत्त्वज्ञानाची कथा स्वरूपातील उदाहरणे देतात. सर्वात पहिला उल्लेख आपल्याला गरुड पुराणात सापडतो. त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की आत्मे हे एक प्रकारे अपूर्ण शक्ती असतात. त्यांना त्यांच्या अपूर्ण इच्छांमुळे पृथ्वीवर भटकावं लागतं. आता जेव्हा एखादी स्त्री मंद स्वरात गाणं म्हणते किंवा ती हसते, तेव्हा त्या स्वरातून निर्माण होणाऱ्या कंपनांचा आत्म्यांना अनुभव येतो. गरुड पुराणात स्पष्ट म्हटलं आहे, यत्र स्त्रीवाणी रात्रौ उच्चार्यते तत्र भूतपिशाचः संचारम कुर्वन्ति. म्हणजे जिथे रात्री स्त्रियांचा स्वर उमटतो तिथे भूत आणि पिशाच संचार करतात. हा थेट इशारा आहे की स्त्रीच्या आवाजाकडे सूक्ष्म शक्ती अनिवार्यपणे ओढल्या जातात. ब्रह्मवैवर्त पुराणात एक कथा आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की एकदा गोकुळातील काही गोपिका रात्री चंद्रप्रकाशात गाणी गात होत्या. त्यांचा स्वर इतका मधुर होता की फक्त भगवान श्रीकृष्णच नव्हे तर आसपास भटकणाऱ्या अदृश्य आत्म्यांनासुद्धा तो आकर्षित झाला. कृष्णाने गोपिकांना चेतावणी दिली, रात्र ही आत्म्यांची वेळ असते. तुमच्या स्वरात प्राणशक्ती आहे, म्हणून हे स्वर जर अयोग्य वेळी उमटले तर आत्मे तुमच्याजवळ येतील. या कथेमधून आपणास समजतं की स्त्रीच्या आवाजाकडे आत्मे का ओढले जातात, कारण त्यामध्ये प्राण कंपन दडलेले असतात. पुढे स्कंदपुराण देखील याच गोष्टीला अधोरेखित करतं. त्यामध्ये सांगितलं आहे की रात्री स्त्रियांनी उघडपणे जोरात हसू नये, जोरात गाणंसुद्धा म्हणू नये, कारण त्या स्वरातून आत्म्यांना आपल्याकडे बोलावल्यासारखं होतं. एक कथा अशी आहे की एका ब्राह्मण कन्या रात्री आपल्या अंगणात गाणं म्हणत होती. तिचा स्वर इतका सुंदर होता की केवळ गावकरीच नाही तर पितरांचं मनसुद्धा आकृष्ट झालं. काही क्षणांसाठी तिच्या घराभोवती सूक्ष्म प्रकाश दिसला, पण त्याचबरोबर काही अपूर्ण आत्मेसुद्धा त्या गाण्याने ओढल्या गेल्या. या अनुभवामुळे त्या घरात काही काळ अस्वस्थता पसरली होती. पद्मपुराणात सुद्धा एक वेगळी कथा येते. त्यामध्ये एक तपस्विनी स्त्रीचा उल्लेख आहे. ती रोज संध्याकाळी श्लोक गात असे. तिच्या आवाजाने केवळ देवताच प्रसन्न होत नसत, तर काही भूत पिशाचेसुद्धा तिथे यायचे. त्या स्त्रीची तपशक्ती इतकी प्रबळ होती की आत्मे तिच्याकडे हानी करण्यासाठी नव्हे तर शांततेसाठी येत असे. पण तरीसुद्धा हा दाखला पुराणात दिला आहे की स्त्री स्वराचा परिणाम अदृश्य जगावर नक्कीच होतो. यक्षिणी व पिशाच्च कथा देखील पुराणांमध्ये वारंवार येतात. यक्षिणी म्हणजे सौंदर्यपूर्ण पण अदृश्य जगाशी जोडलेली शक्ती. त्यांना स्त्रीस्वर फार प्रिय असतो. स्कंदपुराणात म्हटलं आहे की यक्षिणी एखाद्या स्त्रीच्या गाण्याने आकर्षित होऊन तिच्याजवळ प्रकट होऊ शकते. याचं कारण म्हणजे स्त्रीच्या आवाजातील ऊर्जास्रोत. आत्म्यांना
यामध्ये शांती आणि तृप्ती जाणवते. एक वेगळी कथा वामन पुराणात दिली आहे. त्यामध्ये एका ऋषिकन्येचं वर्णन आहे. ती मंद गाणी गात असे. तिच्या आवाजाने एकदा पितर स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, तुझ्या स्वरात असा तेज आहे की आम्हाला इथे येऊन समाधान मिळतं. पण त्याचवेळी काही असुरात्मेसुद्धा त्या स्वराकडे आकर्षित झाले. ऋषीने मग त्या कन्येला रात्री गाणं टाळण्याची आज्ञा दिली. यातून सुद्धा हेच दिसतं की स्त्रीस्वर दोन्ही प्रकारच्या शक्तींना, समभूतांनासुद्धा आणि अशुभ आत्म्यांनासुद्धा ओढतो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. पुराण केवळ भीती दाखवत नाहीत, तर त्यामागे आध्यात्मिक कारणसुद्धा देतात. स्त्रीच्या आवाजाला शक्तिरूप मानलं आहे. ही शक्ती योग्य वेळी वापरली तर ती देवांना प्रसन्न करू शकते. पण जर ही शक्ती चुकीच्या वेळी वापरली तर ती आत्म्यांना आकृष्ट करते. म्हणूनच अनेक पुराणांमध्ये रात्री स्त्रियांनी जोरात गाणं किंवा हसणं टाळावं असं सांगितलं आहे. भारतीय तांत्रिक परंपरेमध्ये नादब्रह्म ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजेच संपूर्ण विश्व हे ध्वनीचे रूप आहे. ऋषींनी सांगितलं की विश्वाची उत्पत्ती ओम या नादातून झाली. म्हणजे प्रत्येक स्वर, प्रत्येक ध्वनी हा सृष्टीच्या मूलाशी जोडलेला आहे. आता स्त्रीचा स्वर हा या नादब्रह्माशी इतका जवळचा आहे की त्यातून निर्माण होणारे तरंग अदृश्य शक्तींना थेट भिडतात. तंत्रशास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात चक्र आहेत, मूलाधारापासून सहस्त्रारापर्यंत. ही चक्र म्हणजे ऊर्जा केंद्र आहेत. स्त्रीचा स्वर या चक्रांमधून विशेष लहरी निर्माण करतो. विशेषतः विशुद्धी चक्र जे गळ्यात असतं ते ध्वनीचं मूळ आहे. स्त्रियांच्या विशुद्धी चक्रातून निघणारा आवाज हा चंद्रनाडी यासोबत जोडलेला मानला आहे. चंद्रनाडीचं स्वरूप शीतल आणि शांत करणारा आहे. मृतात्मे जेव्हा भटकत असतात तेव्हा ते बेचैन असतात. अशा वेळी स्त्री स्वरातील चंद्रनाडीची लहर त्यांना आकर्षित करते. त्यांना त्यामध्ये शांतीचा आभास होतो. योगशास्त्रामध्ये स्वरयोग नावाची एक शाखा आहे. त्यात सांगितलं आहे की उजवी आणि डावी नासिका वेगवेगळ्या ऊर्जांचा प्रवाह नियंत्रित करतात. स्त्रीच्या स्वरात प्रामुख्याने डाव्या नासिकेचा प्रभाव जास्त असतो, जो इडा नाडी याच्यासोबत संबंधित असतो. इडा नाडी ही चंद्राशी, स्त्रीत्वाशी आणि शीतल ऊर्जेशी जोडलेली आहे. त्यामुळे स्त्रीचा स्वर निघताच तो सूक्ष्म जगात शांत ऊर्जेचा आवाहन करतो. यामुळे आत्मे त्याकडे आकर्षित होतात. तांत्रिक परंपरेत एक महत्त्वाचा शब्द आहे, तो म्हणजे कुंडलिनी. ही शक्ती प्रत्येक स्त्री पुरुषाच्या शरीरात सुप्त अवस्थेत असते. पण स्त्रियांच्या स्वरातून ही कुंडलिनी ऊर्जा अधिक सोप्या पद्धतीने प्रकट होते. म्हणूनच स्त्री जेव्हा गाते किंवा मंत्रोच्चार करते तेव्हा तिच्या आवाजात त्या कुंडलिनीचा कंप जाणवतो. हा कंप सूक्ष्म जगासाठी अनिवार्य आकर्षण ठरतो. याच कारणामुळे काही तांत्रिक साधनांमध्ये सुद्धा स्त्रीचा आवाजाचा उपयोग आत्म्यांना वश करण्यासाठी केला गेला आहे. मोहिनी विद्या किंवा वशीकरण मंत्र यामध्ये स्त्रीस्वर फार प्रभावी ठरतो. मंत्राचा उच्चार स्त्रीच्या कंठातून झाला की त्याचा परिणाम दुहेरी होतो. एक म्हणजे जिवंत व्यक्तींवर मोहिनी आणि दुसरं म्हणजे आत्म्यांवर नियंत्रण. काही तांत्रिक ग्रंथ म्हणतात की रात्र ही सूक्ष्म प्राण्यांची वेळ आहे. सूर्य मावळल्यानंतर पृथ्वीवरील स्थूल जग झोपेत जातं, पण सूक्ष्म जग जागं होतं. यावेळी जर एखादी स्त्री स्वर काढते तर तिचा आवाज सूक्ष्म प्राण्यांसाठी दीपज्योतीसारखा दिसतो. ते त्या प्रकाशाकडे खेचले जातात. म्हणूनच तांत्रिक परंपरेत स्त्रियांना रात्री हसणं, गाणं टाळण्याचा सल्ला दिला गेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की स्त्रीचा आवाज नेहमी धोकादायक आहे. उलट तंत्र सांगतं की योग्य वेळी आणि योग्य उद्देशाने जर स्त्रीस्वर वापरला तर तो आत्म्यांना शांती देऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या श्राद्धकर्मात किंवा पितृकर्मामध्ये स्त्रियांनी मंद सुरात गाणं म्हटलं तर आत्म्यांना समाधान मिळतं, कारण त्या स्वरात आत्मीयता आणि मातृत्व असतं. तांत्रिक कथांमध्ये अनेक दाखले आहेत. एकदा एका सिद्ध साधकाने विधवेला मंत्रोच्चार करायला सांगितला. तिच्या स्वरातून इतकी प्रखर ऊर्जा प्रकट झाली की आजूबाजूचे भूत आणि पिशाच पळून गेले. यावरून कळतं की स्त्रीस्वर फक्त आकर्षित करणारा नाही,
तर दूर लोटणारा सुद्धा असू शकतो. हे त्याच्या उपयोगावर अवलंबून आहे. योगशास्त्रात ध्वनीचे 5 प्रकार सांगितले आहेत: परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी आणि नाद. स्त्रीचा स्वर प्रामुख्याने मध्यमा आणि वैखरी या स्तरांवर कार्यरत असतो, पण त्यामध्ये पश्यंतीची झलक असते. पश्यंती हा स्तर तो आहे जो थेट आत्म्यांच्या जगाशी जोडला जातो. म्हणून स्त्रीस्वर आत्म्यांना इतका वेगाने भिडतो. आधुनिक तांत्रिक साधनांमध्ये सुद्धा स्त्रियांच्या आवाजाचा उपयोग केला जातो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही साधक मान्य करतात की जर स्त्रीने बीजमंत्र जसे की ह्रीम, क्लीम, श्रीम यांचा उच्चार केला तर त्याचा परिणाम 10 पटीने वाढतो, कारण तिच्या आवाजातील चंद्रनाडी आणि मातृत्व शक्ती त्या मंत्राला अधिक प्रभावी बनवतात. हे आत्म्यांच्या जगात मोठ्या प्रमाणावर कंपन निर्माण करतं. मग असा प्रश्न निर्माण होतो की आत्मेच का आकर्षित होतात? याचं उत्तर तंत्र देतं. कारण आत्मे प्राणशक्तीच्या शोधात असतात. जिवंत व्यक्तीमध्ये ही प्राणशक्ती आहे, पण स्त्रीच्या स्वरातून ती थेट बाहेर पडते. त्यामुळे आत्म्यांना असं वाटतं की त्यांच्या अपूर्ण ऊर्जेला पूर्णत्व मिळेल. याचं आणखी एक कारण म्हणजे स्त्री स्वरातील मातृत्वाची छाया. आत्मे हे बहुधा असुरक्षित भटकणारे असतात. त्यांना मातृसमान ऊर्जेची ओढ असते. स्त्रीचा स्वर त्यांना ही ऊब देतो, म्हणून ते आकर्षित होतात. तंत्रशास्त्रामध्ये अनेक उपाय दिले आहेत. जर स्त्रीला रात्री गायचं असेल तर तिने आधी दीपज्योत प्रज्वलित करावी, गंगाजल किंवा तुळशीपत्र जवळ ठेवावं. असं केल्यास तिच्या स्वराकडे फक्त शुभ आत्मे आकर्षित होतात, अशुभ शक्ती नाही. या उपायांमुळे स्वराची लहर शुद्ध होते. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.